नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरजेत भाजप आणि राष्ट्रवादीत पोस्टर वॉर. मिरज शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून राजकीय नेत्यांच्या डिजिटल फलकामुळे पोस्टर वॉर सुरू असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अनधिकृतरित्या लावलेले अनेक डिजिटल फलक महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी पथकाकडून हटवण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून मिरज विधानसभा मतदारसंघात राजकीय काटछाळ सुरू असून लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले जात आहेत. दुसरीकडे आमदार समर्थक हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून एकमेकाचे डिजिटल फलक काढण्यात दंग झाले आहेत. त्यामुळे मिरजेत पोस्टर वॉर रंगल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते. मात्र भाजपच्या एका माजी नगरसेवकाने हे विनापरवाना असलेले डिजिटल फलक काढण्याची तक्रार महापालिकेकडे केली. तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या पथकाने कारवाई करत आमदार नायकवडी यांचे फलक हटवले. त्यानंतर मिरज पंचायत समितीत भाजपाचे सभापती आणि शिवसेनेचे उपसभापती निवडून आले. या निवडीच्या अभिनंदनपर शहरात लावलेल्या फलकांवर आमदार सुरेश खाडे यांचे फोटो होते. तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आमदार खाडे यांचे फोटो असलेले डिजिटल फलक देखील काढून घेतले. या कारवाईमुळे मिरजेत रंगलेल्या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा सुरू आहे.